दिल्या ते विजय संपादित होण्याकरिता, परंतु आता इथून विजय संपादित करतील का? टॉस हरल्यानंतर पाहिलं गेले तर बॅटिंग प्रथम करताना पाहायला मिळेल खांदा सांगुर्ली संघ. यावेळेसला अक्रॉस लाईन लावली अपील, परंतु पहा तिसरा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय राजशीत या गोलंदाजाच्या माध्यमातून. मागच्या सत्रामध्ये देखील कमालीची गोलंदाजी केली होती राजशीतनं. 10 धावा अवघ्या खर्च केल्या होत्या आणि 2 महत्वाचे विकेट मिळवल्या होत्या. पुन्हा ऋती या मॅच मध्ये नवीन सुरुवात करतोय राजशीत आणि समोर पाहिलं तर फलंदाज राकेश कातकरी पाटणोलीचा हा खेळाडू आहे, परंतु इथे शांत ठेवलं गेलं त्याला मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने खेचायचा होता, परंतु इथून हाई बॉल पाहिलं तर डॉट येताना पाहायला मिळतोय. या संपूर्ण आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मध्ये पहिला मेडन षटक टाकला जाईल का राजशीतच्या माध्यमातून पाहणं योग्य राहील. कारण की तब्बल पाहिलं गेलं तर राकेश कातकरी 4 बॉल डॉट झालाय. एकही धाव अद्यापर्यंत त्याच्या पाठ मधना प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाहीये. राजशीत यावेळेसला पाहिलं गेलं तर बाहेरील बॉल होता, छेडछाड करण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु इथून पाहिलं गेलं तर राजशीतनं तब्बल 5 बॉल निर्धाव टाकलेत या मॅच मध्ये. मॅनेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक टाकताना तुम्ही पाहू शकता राजशीतला आणि समोर राकेश कातकरी. भाग फुटला आहे. मिडन षटक येईल का आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मधील? ओहो, यावेळेसला फटका सजवल्या अंतिम क्षणाला पाहिलं गेलं तर स्वर्गीय दिवंगत दिवा पाटील स्टँड मध्ये हा बॉल मात्र गेला सीमा पार. चौकार 5 बॉल निर्धाव केला आणि त्यानंतर 6व्या बॉलवर चौकार आलाय. पाहिलं गेलं तर दोन्ही संघ परास्त आहेत, परंतु विजयाची शोध आता दोन्ही संघ घेतात. बॅटिंग करताना संघ पाहिला तानेश आणि वरुण 11 खांदा सांगुर्ली संघ आहे. गोलंदाज पाहिलं रुद्रांश 11 कलंबोली संघाकडून. आता इथून रवींद्र ठाकरे हरिग्रामचा हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर राजशीतनं टोटल 7 पाहायला गेलं तर 4 धावा खर्च केल्या. दमदार सुरुवात राहिली आहे रुद्रांश 11 कलमोली संघाची, परंतु इथून नाना खंडवी ज्या खेळासाठी ओळखला जातोय सातत्यानं गोलंदाजी चांगली करतोय, परंतु आज बॅटिंग करावी लागेल. ओपनिंग साठी पाठवलाय नाना खंडवीला मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा इथे दिलाय आणि पाहिलं गेलं तर रवींद्र ठाकरे इथून व्हाईट न सुरुवात करतोय. 5 धावा धाव फलकावर लागल्यात. या ओव्हर मध्ये पाहिलं गेलं तर काउंटर अटॅक करावा लागेल बॅटरला. फुलटॉस लॉवर फुलटॉस हा बॉल होता, कन्वर्ट करता आला नाही या मोठ्या स्ट्रोक मध्ये. अलाउन दी कार्पेट घेतलाय, थ्रो अचूक पाहायला मिळाला. एकच धाव मात्र मिळेल आणि एका धावेच्या मध्ये टीमची धावसंख्या 6. बिनबाद ऑन बोर्ड वर तुम्ही पाहताय तानेश अँड वरुण 11 खांदा सांगुर्ली संघाची धावसंख्या. 5 षटकांची मॅच आहे. मागच्या मॅच मध्ये जर विचार केला तर खांदा सांगुर्ली संघाच्या अगेन्स्ट पाहिलं गेलं तर 94 धावा उभारल्या होत्या. 95 धाव्यांचं टार्गेट सेट केलं होतं, परंतु यावेळेसला कॅचिटचा कॉल दिलाय. शॉट फाईन लेगला झेल मात्र टिपला गेलाय आणि इथून पाहिलं गेलं तर पहिला धक्का तानेश अँड वरुण 11 खांदा सांगुर्ली संघाला मिळेल आणि फलंदाज राकेश कातकरी बाद. नवीन बॅटर दाखल झालाय नवनाथ नाईक मैदानाच्या आतमध्ये, संघाचं कॅप्टन आहे. मागच्या मॅच मध्ये देखील तेवढी चांगली परफॉर्मन्स त्याच्याकडनं झाली नाहीये, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये आता एका हाती किल्ला त्याला देखील लढवणं गरजेचं आहे. यावेळेसला यॉर्क लाईनचा वापर केलाय, नवनाथला उभं ठेवलाय. वाईट्स कदाचित सोडण्याचा प्रयत्न करत होता इथून नवनाथ.
डॉट बॉलची सांगता बॅक केलंय. पहिला बॉल पाहिला या गोलंदाजाचा तर वाईट होता, त्यानंतर विकेट मध्ये बॅक केलं स्वतःला. धाव संख्या 6 आहे. या बॉलिसला प्लेसमेंट करायची होती, सिंगल मध्ये रूपांतर करायचं होतं या बॉलला, परंतु डॉट बॉलची सांगता इथून येताना पाहायला मिळतोय. नवीन स्ट्रॅटर्जीने अगदी पाहायला गेलं तर रुद्रांश 11 कलंबोली संघ दाखल झालाय, कारण की एकदा परास्त झालं तर अनुभव चांगला मिळतो आणि त्याच अनुभवाच्या जोरावर हा संघ आता फिल्डिंग करतोय. परंतु फुलटॉस बॉल होता डीप मिड विकेटला, बॉल गेला सीमा पार. येतोय या बॉलिसला 9 नाच्या बाट मधना संघासाठी हा चौकार. प्रत्येक गावामधला खेळाडू आज आदिवासी पनवेल प्रीमियर लीग खेळताना पाहायला मिळेल, परंतु इथून बॅटचा फेस खोललाय नवनाथ नाईकनं आणि सेकंड चौकार येतोय नवनाथच्या बॅट मधना. ओव्हर क्रमांक पाहिले तर 2 झालाय संपन्न आणि टीमची धावसंख्या पाहिली तर 14 धावा. ज्या पद्धतीनं राजशीतनं पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर अवघ्या 4च धावा खर्च केल्या होत्या आणि इथून पाहिलं दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजीसाठी होत्या रवींद्र ठाकरे, त्यांनी मात्र टोटल 10 धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या एक गडी बाद असताना जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवर. पाहायला गेलं तर राकेश कातकरी बाद झाले होते, त्यानंतर नवनाथ दाखल झाले. चांगली संघाला त्यातून सावडले नवनाथनं देखील. तर गोलंदाज पाहिलं तर सुरेश उगडा गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतील. धामणीचे हे गोलंदाज आहे तिसऱ्या क्रमांकावर, त्यांना नियुक्त केले गेले गोलंदाजीसाठी. परंतु समोर पाहिलं तर नाना खंडवी, परंतु नाना खंडवी हा थोडस शांत दिसतोय. या बॉलिसला थोडस स्ट्रगल करतोय धावेसाठी नाना खंडवी, कारण की बराचसे बॉल त्यांच्या माध्यमातून निर्धाव खेळले गेलेत. कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव का भासतो इथून नाना खंडवीला, कारण की एक चांगला खेळाडू आहे. संघानं आत्मविश्वास नाना खंडवीवर दाखवलाय, परंतु आता नाना खंडवीला देखील चमत्कारी अशी बॅटिंग करावी लागेल टीमसाठी. डॉट बॉल आलाय आणि धावसंख्या तिथे स्थिर 14 या धावसंख्येवर. स्लोवर धीम्या गतीचा बॉल, कॉटन विकेटची संधी होती, लाजवाब प्रयत्न राहिल्या गोलंदाजाकडून, परंतु अखेरच्या सणाला पाहिलं तर बॉल मात्र सुटला गेलाय आणि इथून सिंगल देखील मिळाली गेल्या. एक धावेच्या मदतीनं 15 धावा तर धाव फलकावर लागल्यात या पहिल्या डावामध्ये. ओव्हर क्रमांक पाहिले तर तिसरा, 50+ पर्यंत पोहोचतील का इथून बॅटिंग करत असताना हा संघ. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, मनगटी ताकदीचा वापर करायचा होता नवनाथला, परंतु करता आलं नाही. फिल्डरच्या हातामध्ये बॉल विसावला गेला आणि राजशीतच्या माध्यमातून झेल टिपलाय. धक्का क्रमांक पाहिलं तर दुसरं आणि संघाचा संघनायक नवनाथ नाईक बॅक टू द डगआउट. काय काय शिकून जातोय आणि ते शिकवले कलंबोली संघाला. ज्या चुका त्यांनी मागील मॅच मध्ये केल्या होत्या, या मॅच मध्ये त्या चुका मात्र ते विसरून नव्यानं त्यांच्या माध्यमातून सुरुवात केली जाते. आता इथून पाहिलं तर संघाचे संघ मालक राम नाईक दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्या माध्यमातून संघ पुरस्कृत केलाय. त्यानंतर रवींद्रजी दळवी आसुटगावचे आहेत, त्यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मध्ये. बरोबर दुसरं आणि इथून पाहिलं गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा. राम नाईक दाखल झालेत. मागच्या मॅचचं जर उदाहरण
सादर केला तर अजय नाईकनं तब्बल 4 षटकार खेचले होते राम नाईक यांच्या अगेन्स्ट. 27 धावेंचं षटक टाकलं होतं राम नाईक यांनी. परंतु आता बॅटिंग क्रमांक पाहिलं तर चौथ्यामध्ये दाखल झाल्यात. यावेळीसला फटका चांगला आहे परंतु टायमिंग पुरेसा नाहीये. राम नाईक यांना मात्र मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. विकेट नाव, 1 मोर विकेट डाऊन. आता या संघर्षाच्या काळावर कुठला फलंदाज माग देईल आणि धावसंख्या चांगली मात्र टीम साठी उभारेल. ऑक्शन मध्ये निवडलं गेलंय तुम्हाला आणि त्या ऑक्शन मधून आज पाहायला गेलं तर या पनवेल प्रीमियर लीग मध्ये तुम्ही केलं आहात. संधीचं सोनं कशा पद्धतीने आता हे दोन बॅटर करतील. यावेळीसला फटका चांगला आहे. जणू मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिस चालू आहे. ती कॅच आणि ते कॅच घेतली गेल्या. राजशीतच्या मदतीनं अजून एक धक्का क्रमांक पाहिलं तर इथून चौथं मिळेल टीम दानेशान वरून 11 खांदा सांगुर्ली संघाला. अजून एक विकेट. मिळतोय त्यावेळेसला पाहिलं तर ही बॉल हवेमध्ये आहे परंतु सेफ आहे का नाही. विकेट अजून मिळेल. इथून पाहिलं गेलं तर विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली पाहिले गेले तर तिसरी कंप्लीट झाल्या. आणि गोलंदाज तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्क वर सुरेश, अगदी पाहायला गेलं तर सुरेश उगडा हा ठरलाय. स्थितीला पाहिलं तर अडचणीत आहे संघ. एकनाथ थोरात यावेळेसला ही झेल होता. नाना खंडवी मात्र सेफ असतील. दुसऱ्याचा प्रयत्न, धाव गती वेगाने घेतली आहे. प्रचंड धावले आहे इथून नाना खंडवी आणि इथून पाहायला गेले तर 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. आणि 200 मध्ये टीमची धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचतील 18 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये बॉलर तयार. फुलटॉस बॉल होता. इनसाइड आउटचा हा फटका नाना खंडवीच्या बॅट मधना. अगदी तुम्ही पाहता आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे स्टँड कडे हा चौकार येताना पाहायला मिळतोय. इथून पाहिलं गेलं तर नाना खंडवीजी नक्कीच परतताना पाहायला मिळतोय.
नाना खंडबी अंतिम ओव्हर पर्यंत टिकेल का, कारण की टिकावं लागेल. आणि फटका चांगल्या पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, फरार देखील होताना पाहायला मिळेल. आणि या दुसरा चौकार नाना खंडबीच्या पाठमधना आता प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गेल्यात ऑन बोर्डवर थोडस संघर्ष आता इथून करतोय नाना खंडबी. फुलटॉस बॉल अक्रॉस द लाईन, गॅप आहे परंतु गॅप मधला बॉल फरार होईल का. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून जाण्याचा प्रयत्न करत होता बॉल, परंतु राजशीतनं कमालीची फिल्डिंग केली आहे. आणि इथून पाहिलं गेलं तर 2 धावा संघासाठी मात्र वाचवल्या गेल्यात. या अवघ्या मिळतील फक्त 2. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 धावा. धाव फलकावर लागले गेलेत. ऑन बोर्डवर तुम्ही पाहताय तानेश आणि वरुण 11 खांदा सांगुडली संघाच्या माध्यमातून इनसाइड आउटचा फटका. कव्हरला फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली, परंतु 2 धावा रोखू शकले नाहीयेत. तिसरीचा प्रयत्न इथून केला जाईल का, आणि तिसरीचा प्रयत्न देखील सक्सेसफुल मात्र होताना पाहायला मिळतोय. 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि 3च्या मध्ये टीमची धावसंख्या 31. 31 धावा, लॉस ऑफ 5 विकेट. अंतिम बॉल आता इथून पाहायला मिळेल आणि टीमची धावसंख्या 31 धावा आहे. मी तर म्हणेन 40-45 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल, अन्यथा 50 धावा जरी मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना तानेशान वरुण 11 खांदा सांगुडली संघानं जमवल्यात, तर गोलंदाजांना देखील बॅक करावा लागेल संघाला. कारण की राजशीतची मागच्या इनिंग मध्ये, मागच्या सत्रामध्ये पाहिली तर चांगली बॅटिंग त्याची राहिली होती, परंतु तो संघ आणि ती मॅच मात्र गमवावी लागली होती. फुलटॉस लोबो फुलटॉस बॉल होता ऑन साइडला, डीप मिड विकेट कडे खेळलाय फटका. दुसऱ्याचा प्रयत्न, विकेटची संधी, परंतु पहा त्या ठिकाणी मात्र अगदी पाहिलं गेलं तर एष्टी रक्षकानं केली चूक आणि इथून मिळतील या 2 धावा. चला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. 2च्या मध्ये टीमची धावसंख्या 33 आहे, परंतु संधी देऊया डीजे मास्टरला. विचार केलं तर पहिलं षटक राजशीतनं टाकलं होतं, त्यामध्ये पाहायला गेलं तर राजशीतनं टोटल 4 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजी क्रमांक पाहायला गेलं तर दुसऱ्यावर रवींद्र ठाकरेला आमंत्रित केले गेले होतं, त्याने टोटल पाहायला गेलं तर 10 धावा खर्च केल्या होत्या. 1 विकेट त्याने देखील मिळवली होती. तिसरा षटक फार महत्वाचा राहिलाय अगदी पाहायला गेलं तर कलंबोली संघासाठी, कारण की त्या षटकामध्ये पाहिलं तर टोटल 4 विकेट्स मिळाल्या, 2 धावा खर्च केल्यात आणि गोलंदाज पाहिलं गेलं तर तिसऱ्या क्रमांकावर पाहायला मिळाल्या होत्या सुरेश शुगडा. त्यांना मात्र प्राण उतलं या मॅच मध्ये. आणि त्यानंतर विचार केलं तर चौथं षटक देखील चांगले राहिले, परंतु 17 धावा त्या ओव्हर्स मध्ये आल्यात आणि 17च्या मध्ये टोटल धाव संख्या जमवली ती 33 धावा. अजून इथून पाहिलं तर स्लॉग ओव्हर आणि अंतिम षटकचा खेळ मात्र निर्णायक असणार आहे बॅटिंग करताना तानेश अँड वरुण 11 खांदा सांगोली संघाला. कारण की इथून 40+ धावा गाठण्याचा प्रयत्न नाना खंडवीच्या माध्यमातून केला जाईल का, कारण की पाहायला गेलं तर 2 चौकार नाना खंडवीच्या बॅट मधनं देखील पाहायला मिळाले. वैयक्तिक 17 या धावसंख्येवर नाना खंडवी खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीनं पाहायला गेलं तर नवनाथ बाद झाले, त्यानंतर राकेश कातकरी बाद झाले होते, राम नाईक बाद झाले होते. अशा पद्धतीनं पाहिलं गेलं तर संघ थोडा डाऊनफॉल गेला, परंतु त्या कालातून पाहिलं तर थोडस बाहेर काढलं नाना खंडवीनं. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये राज कातकरीला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवर.
स्लॉग ओव्हरचं षटक. या ब्लिसला मारण्याचा प्रयत्न होता नाना खंडवीचा, परंतु इथून पाहिले तर हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अंतिम षटक आहे. संघर्षाच्या कालामध्ये तुम्हाला परिस्थितीला माग द्यावी लागेल. ज्या आत्मविश्वासानं संघनायकानं तुम्हाला सलामीसाठी पाठवल्या त्याच आत्मविश्वासावर खरा उतरावा लागेल. परंतु या वेळेसला पाहिलं गेलं तर थोडीस बाहेरील जाणारा हा बॉल होता. थ्रो डायरेक्ट केलाय, परंतु इथून पाहिलं गेलं तर लेग बायची ही धाव येते. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मध्ये टीमची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 34 या आकड्यावर. 34 धावा धाव फलकावर. जो संघ इथून परास्त होईल त्याला या स्पर्धेमधनं बाहेर व्हावा लागेल. जो संघ जिंकेल त्याला अजून एक चान्स मिळेल, परंतु त्यांच्याच अगेन्स्ट खेळणारा संघ फ्रेंड सर्कल ग्रुप 11 वारदोली संघ पाहायला मिळेल. अविनाश वाघ त्यांच्या अगेन्स्ट मात्र खेळावं लागेल. फुल टॉस बॉल आहे, कन्वर्ट करता आला नाही. कॉटन विकेटची संधी आणि यस तू मै फलंदाज इथून पाहिलं गेलं तर नाना खंडवी इथून बाद. त्यानंतर विनंती आहे हेमंतजी गायकर आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. नाना खंडवी यांचा होत्या पारीचा अंत. मान्यवर त्यांचं पुन्हा एकदा मी करूया सहर्ष स्वागत. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग 2025 मध्ये पर्व तुम्ही पाहताय दुसरं आणि या स्पर्धेतलं दिवस आजचं चौथं. न्यू बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. शंकर वाघमारे नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. यावेळेसला कौतुकास्पद 5वं षटक देखील पाहायला मिळतोय. यशस्वीरित्यानं हा षटक मात्र संपला जाईल का? इथून पाहिलं गेलं तर 4 बॉलचा खेळ झालाय संपन्न. धाव संख्या 34 आणि 6 विकेट्स अद्यापर्यंत गमावल्यात खांदा आणि सांगोली संघानं. याही वेळीला पाहिला गेलं तर ही बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. आज पूर्णपणे पाहिला गेला तर डाऊनफॉल आहे या संघाचा, कारण की पहिल्याच मॅच मध्ये 94 धावा कुठल्या होत्या. सेकंड मॅच मध्ये बॅटिंग मात्र साजेल अशी झाली नाहीये ती मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल आहे, फ्लिक केलाय बॉलला, डीप मध्ये फिल्डर आहे, चुकी घडणार नाहीये. थ्रो चांगला पाहायला मिळतोय आणि रनआउटची विकेट देखील गमवावी लागली आहे, परंतु मिळतील एकच धाव आणि एका धावेच्या मध्ये टीमची धाव संख्या 35. 35 धावा धाव फलकावर लागल्या आहेत. येणारे बॉल असतील 30 आणि जिंकण्याकरता गरज आहे ती 36 धावेंची. मॅच तुम्ही पाहताय लुझर वर्सेस लुझर. एका साईडला तानेश आणि वरुण 11 खांदा सांगुली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ रुद्रांश 11 कलोंबोली संघ पाहायला मिळेल. ही मॅच मात्र कोण जिंकतील कोण हारतील येणारा काल आणि येणारा वेळ मात्र सांगून जाईल. परंतु उपस्थित मंचावर मान्यवर आहेत त्यांचं देखील आपण यथोचित मान सन्मान नक्कीच करूया. आयोजकांना विनंती असेल जे व्यक्तिमत्व अगदी व्यासपीठावर उपस्थित आहे त्यांचा आपण यथोचित मान सन्मान देखील करणार आहोत. तर मी विनंती करतोय अगदी तुम्ही पाहताय गुगली बैलाचे मालक दमदार व्यक्तिमत्व हेमंतजी गायकर त्यांना विनंती असेल आपण या आपल्या अगदी या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत केलं जाईल. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. चला या आपण अगदी आयोजक त्यांच्या माध्यमातून अगदी तुम्ही पाहताय त्यांचा आदरपूर्वक सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामध्ये त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना मात्र सन्मानित केलं जातो आहे. आज पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला गेलं तर वेड लावलाय
बैलगाडी शर्तीनं त्यांचा इथे आदरपूर्वक सन्मान केला जातोय मुख्य आयोजकांच्या वतीनं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया पुन्हा एकदा आदिवासी पनवेल प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या मध्ये. त्यानंतर अगदी पाहायला गेलं तर आदिवासी ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला एक सर्वाधिक उत्कृष्ट खेळाडू, त्याच्या नावावर एक बाईक आहे. मोपाडा गावचा तो 2 बाईक आहे त्याच्या नावावर. अगदी पाहायला गेलं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये अगदी पाहायला गेलं तर आदिवासी संघाचा कॅप्टन देखील आहे तो, आणि इथे त्याचा देखील सन्मान करूया आपण. शुभम नाईक अगदी पाहायला गेलं तर धामणी इथे पाहायला गेले तर त्याची स्वप्नातली दुसरी बाईक मात्र त्यांनी मिळवली होती. चांगले बाईट्स देखील त्याच्या माध्यमातून ऐकायला मिळाले होते. स्पेशली वडिलांसाठी मात्र ती बाईक त्यांनी जिंकली होती, आणि त्यांना मात्र पुरस्कृत देखील ती बाईक केली होती. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अशाच पद्धतीने यशस्वी आपण होत राहा आणि आदिवासी ग्रामीण टेनिसचा क्रिकेटचा आपण आधी उंचावर न्या. त्यानंतर विनंती आहे आमच्या आदरणीय मान्यवर रवींद्रजी दळवी या आपण देखील आपल्या देखील आदरपूर्वक सत्कार केला जाईल या स्पर्धेमध्ये. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ, आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जातो आहे. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मध्ये या तिन्ही मान्यवरांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बरोबर पाहिलं तर दुसरा जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे पाहिलं गेलं तर 36 धावांचं टार्गेट येत्या 30 बॉल मध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सुरेश आहेत ऑन स्ट्रायकिंगला. गोलंदाज पाहिलं तर नाना खंडवी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. एक तेज तरार गोलंदाज, परंतु यावेळेसला फेस केल्या बॉलला चांगला नवनाथ बॉल पर्यंत पोहोचलाय. थ्रो चांगला पाहायला मिळतोय. आता इथून खरी कसोटी ती फिल्डिंग करणाऱ्या टीमची असणार आहे. एक या धावसंख्येने इथून पाहिलं गेलं तर संघाचं अकाउंट ओपन केलंय. 36 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट आहे, आणि ते 36 धावा पूर्ण करायचे आहेत. कलंबोली संघाला बॅटिंग करताना नाना खंडवीला कमालीची गोलंदाजी करावी लागेल. बॅटिंग करत असताना 17 धावांची भारदार केली त्याच्या माध्यमातून राहिली गेली होती, परंतु ज्या गोलंदाजासाठी पाहिलं गेलं तर भल्या भल्या फलंदाजांना जागच्या जागी उभा ठेवण्यामध्ये माहिर आहे हा गोलंदाज. यावेळेसला पहा तेच तरार हा बॉल होता. ऑफ साइड दी ऑफ स्टंप थोडस पाठीमागे ठेवला, बॉलला उचली मिळाली नाहीये, आणि त्याच कारणास्तव हा बॉल देखील डॉट येताना पाहायला मिळालाय. डॉट बॉलची सांगता झाली आहे. टीमची धावसंख्या पाहिली तर 1 धाव अवघ्या ऑन बोर्डवर पाहायला मिळते. नाना खंडवी विकेट्स घेईल का? मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक टाकत असताना मिस टायमिंग आहे. विकेटची चान्स देखील आहे. धोका सावरू शकला असता, परंतु योग्य त्या दिशेने थ्रो हवा होता. परंतु इथून पाहिलं गेले तर दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहेत. सिंगल कंप्लीट झाली आहे. टीमची धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचेल टोटल 2 या धावसंख्येवर. 34 धावांची अद्याप गरज आहे. जास्तीत जास्त डॉट बॉल आणि विकेट्स कडे लक्ष केंद्रित करावं लागेल. अगदी पाहिलं गेलं तर तानेश आणि वरुण 11 खांदा सांगुडली संघाच्या गोलंदाजाला प्रयत्न तोपर्यंत करा जोपर्यंत तुम्ही थकत नाही आहात. मेहनत तोपर्यंत करा जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही अगदी जिंकत नाही आहात. आणि इथून पाहायला गेले तर नाना खंडवी प्रयत्न करतोय विकेट घेण्याचं, डॉट बॉल टाकण्याचं, आणि चांगला षटक अद्यापर्यंत त्याच्या माध्यमातून टाकला जातोय. पाहिलं गेलं तर फक्त 3 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात. धामणीचे हे गोलंदाज धामणी एक्सप्रेस यावेळेसला पाहायला मिळतोय. अधिराज्य सध्याच्या स्थितीला पाहिलं तर गाजवले क्रीजवर अवघ्या फक्त 3च धावा.
नाना खंडबीनं अद्यापर्यंत खर्च केल्यात. टी फॉर टॅग जसंच तसं उत्तर आता इथून पाहिलं गेलं तर रुद्रांश 11 कलंबोली संघाच्या फलंदाजांना देखील दिला जातो आहे. ज्या पद्धतीनं खांदा सांगोली संघाच्या फलंदाजांना घाम काढलं होतं या 36 धावा जमवण्यासाठी, आता त्याच पद्धतीनं घाम गाळावा लागतोय तो कलंबोली संघाच्या फलंदाजाला. परंतु पहा, ही झेल फार महत्वाची होती या मॅच मध्ये. कदाचित टर्निंग पॉइंट देखील ठरू शकला असता या मॅच मध्ये या संघासाठी, परंतु सेफ आहेत यावेळेसला फलंदाज. पाहिलं गेलं तर जोमा भगतला इथून जीवदान दिलं गेलंय. कितपत संधीचं सोनं रूपांतर मैदानाच्या आतमध्ये करेल, कारण की टीमची धावसंख्या पाहिली तर अवघ्या 4 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. 17 पाहिलं तर दुसरा आहे. नवनाथ नाईक आता गोलंदाजी मार्कवर आहेत. संघाचे संघनायक आहेत. एका साईडला पाहिलं तर पिता आहेत यष्टीरक्षकांच्या माध्यमातून अगदी संघाला ते देखील लीड करतात. पुरस्कृत त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. सीतारामजी कातकरी आहेत, त्यांच्या माध्यमातून हा संघाला पुरस्कृत केलाय. परंतु या वेळेसला पाहिलं गेलं तर ज्या खेळाडूचा झेल अंतिम बॉलवर सोडला होता त्या फलंदाज जोमा भगतनं आता ठोकला षटकार. झेल टिपला असता षटकार देखील आला नसतं, विकेट देखील मिळाले असतील, मॅच मध्ये देखील बनले असते. 10 धावा तर धावफलकावर लागल्यात. बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु यावेळेसला चूक केली जाणार नाहीये. नवनाथच्या अगेन्स्ट जोमा भगतनं षटकार ठोकलं होतं, परंतु त्याला आता परतीचा प्रवास मात्र करावा लागेल आणि जोमा भगत बॅक टू द डगआउट. की यशालाही तुमच्या समोर मात्र गुडघे टेकण्याऐवजी दुसरा पर्यायच नसावा, परंतु इथून प्रयत्न कोण मैदानाच्या आतमध्ये करतील, कारण की आता पाहिलं गेलं तर पूर्णपणे जीव ओथावा लागेल या मॅच करिता, कारण की फार महत्वाची मॅच आहे दोन्ही संघासाठी. एक मॅच जिंकले तरी या मॅच मध्ये पुढे खेळताना पाहायला मिळतील. परंतु जसं दाखल झालं मैदानाच्या आतमध्ये राजशीत आणि त्याच्या पाठमधना हा आलाय चौकार. एका खेळाडूच्या जोरावर मॅच जिंकता येत नाहीये. सर्व 11च्या 11 खेळाडूंना मेहनत करावी लागेल. ही मॅच जर जिंकायची असेल तर गोलंदाजी चांगली करावी लागेल, फिल्डिंग देखील मात्र टाईट करावी लागेल. परंतु सध्याच्या स्थितीला पाहिलं तर वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा संघ गाजवतोय. टीमची धावसंख्या पाहिली तर 14 धावा, त्यामध्ये एक विकेट गमावल्या ती जोमा भगतची. नवनाथ विकेट घेईल का? यावेळेसला पुढे टाकल्या कॅचची संधी. नाना खंडवी त्या ठिकाणी अप्रतिम झेल, सर्वाधिक उत्कृष्ट झेल मी तर म्हणेन नाना खंडवीने टिपले या स्पर्धेमध्ये. आणि पाहायला गेलं तर राजशीत यांचा होत्या पारेचा अंत, वैयक्तिक 4 धावा. जस जसं विकेट घेत राहतील तस तस मॅच मात्र तानेश अँड वरुण 11 खांदा सांगोली संघाच्या बाजूने झुकत राहील.
जर एखादा मोठा फटका आला तर मॅच मात्र रुद्रांश इलेव्हन कलंबोली संघाच्या बाजूने देखील झुकताना पाहायला मिळेल. परंतु आज संघर्षाच्या कालामध्ये विजय प्रस्थापित कोण करेल याच्याकडे देखील प्रेक्षकांचे नजरा तुम्हाला पाहायला मिळतील. नवीन बॅटर लेफ्ट हँडर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहायला गेलं तर रवींद्र ठाकरे दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. हरिग्रामचे खेळाडू आहेत ज्यांच्या माध्यमातून षटक देखील टाकलं गेलं होतं. 14 धावा तर धाव फलकावर लागलेत नवनाथनं. अगदी पाहायला गेलं तर राजशीतचं विकेट देखील मिळवलंय. फुलटॉस बॉल आहे त्या ठिकाणी फिल्डर आहे डायरेक्ट हिट करणं गरजेचं. पाहायला गेलं तर विकेट तुम्हाला महत्वाचे आहेत आणि त्या विकेट्स मात्र तुम्हाला घेणं हे गरजेचं आहे. जर जिंकायचं असेल तर विकेट आणि विकेट घ्याव्या लागतील. टीमची धावसंख्या टोटल 15 आणि गडी बाद आहेत 2. मॅच अटीतटीची आहे. यस करो या मरो या सिच्युएशनला दोन्ही संघ पाहायला मिळतोय. डू अँड डाय. इथून पाहिलं गेलं तर मॅच अद्याप पाहायला गेलं तर बॅलन्स आहे. अंतिम ओव्हर पर्यंत ही मॅच मात्र जाईल का पाहिलं जाईल. फटका चांगलाय स्लॉग स्लिप केचलाय परंतु यावेळेसला स्वर्गीय दिवंगत दिवा पाटील स्टँड समोर झेल टिपला गेलाय. अजून एक धक्का मिळाला गेलाय रुद्रांश इलेव्हन कलंबोली संघाला आणि फलंदाज होतोय बाद. मात्र गरज आहे. 18 बॉल मध्ये कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर 21 धावा डिफेन्स झाल्या होत्या. पाहिलं गेलं तर एक बॉल मध्ये 6 धावांची गरज होती आणि गावदेवी ओरिजिनल कुंडेवाल संघाने ती मॅच देखील जिंकली होती आणि टॉप 10 मध्ये देखील दाखल झाले होते. परिस्थिती तशीच आहे परंतु संघ दुसरे आहेत. पाचा अगदी विचार केला तर हाताचे 5ही बोटे सारखे नसतात आणि परिस्थिती देखील आता पाहिले गेले तर थोडीशी तशीच आहे. परंतु मॅच कुठला संघ जिंकेल. 18 बॉल मध्ये पाहिले तर 21 ची गरज आहे. विकेट्स मात्र घेतील का. डॉट बॉल तेवढंच महत्वाचं राहील या मॅच मध्ये. परंतु सिंगल डबलला आता महत्व देणं महत्वाचं राहील रुद्रांश इलेव्हन कलंबोली संघासाठी. रवींद्र ठाकरे आहेत ऑन स्ट्राईक एंडला परंतु इथून पाहिलं गेलं तर ऑफसाइड दी ऑप्शन टाकण्याचा प्रयत्न. बाहेरील जाणारा हा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा आला. एक धाव मध्ये पडेल भर आणि संघाची धावसंख्या 3 गडी बाद 16 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय. आता इथून पाहिलं तर 20 धावांची गरज आहे जिंकण्याकरता 18 बॉल मध्ये. यावेळीचा बॉल पहा वेगावर स्वार झाले गोलंदाज. गुडलेन स्पॉट वरचा वापर केलाय. टॉस केला बॉलला आणि डॉट काढला गेलाय. इथून पाहिलं गेलं तर थोडस बॅकफुटला लोटण्याचा प्रयत्न आता इथून केला जातोय. तर रुद्रांश इलेव्हन कलंबोली संघाला गोलंदाज पाहिले तर राकेश कातकरी आहेत गोलंदाजी मार्कवर. यावेळेसला इनसाइड आउटला परंतु क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. लाजवाब कॅच. अजून एक धक्का. क्रमांक मिळेल 14 टीम रुद्रांश इलेव्हन कलंबोलीला आणि फलंदाज
शकतो रुद्रांश 11 कलंबोली संघ. यावेळेसला मारण्याचा प्रयत्न, मी तर म्हणेन बुद्धीचा वापर आता करावा लागेल बॅटरला, कारण की मोठ्या फटक्यांची मी तर म्हणेन आवश्यकता नाहीये. सिंगल डबल मध्ये देखील मॅच जिंकू शकता, परंतु त्या उद्देशाने आता खेळणं गरजेचं राहील. राकेश कातकरी जो काम त्याच्या हाती सोपवला होता तो काम मात्र चांगल्या पद्धतीने तो पार पाडतोय मैदानाच्या आतमध्ये. विकेट घेतल्या, डॉट बॉलवर डॉट बॉल टाकतोय. ही बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लाऊडली अपील, परंतु उत्साह जास्त पाहायला मिळाला आणि उचलून देखील धरल्या. फलंदाज इथून होतील बाद आणि अजून एक धक्का रुद्रांश 11 कलंबोली टीमला मिळेल. गोलंदाजी करतोय. पाहिलं गेलं तर 2 विकेट त्याने अद्यापर्यंत घेतल्यात आणि पाहिलं गेलं तर कमालीची गोलंदाजी केली आहे. यावेळेसला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. हे पहा, कारण की त्यांना ठाऊक आहे मॅच फार महत्वाची आहे, जिंकायची आहे. प्राण प्रतिष्ठा इथे मात्र लागली गेली आहे, कारण की पाहायला गेलं तर संघासाठी नव्हे तर आज अगदी या टीम साठी खेळतोय आणि त्याला देखील झुंज द्यावी लागेल. परंतु समोर पाहिलं तर न्यू बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल ऑन अ स्ट्राईक. संदेश नाईक ज्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर रुद्रांश 11 कलंबोली संघाला पुरस्कृत केलाय. संघ मालक आहेत राकेश नाईक. 13 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. यावेळेसला अजून एक धक्का पाहिलं गेलं तर संदेश नाईक यांचा मात्र पारीचा अंत. या मॅच मध्ये का परास्तच्या दिशेला रुद्रांश 11 कलंबोली संघ हा फक्त अवघ्या धावा खर्च केल्यात या गोलंदाजांना 2. कौतुकास्पद मात्र गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये राकेश कातकरी. युटर्न मात्र घेतलं या मॅच मध्ये. पाहिलं गेलं तर 30 बॉल मध्ये 36 धावांची गरज होती. रुद्रांश 11 कलंबोली संघाला 6 विकेट्स गमावल्यात, अवघ्या 17 धावा मात्र जमवल्यात. अजूनही पाहिलं तर 12 बॉल आणि गरज आहे 19 धावांची या मॅच मध्ये जिंकण्याकरता. परंतु संपूर्ण प्रेक्षकांचा मी हार्दिक स्वागत करू आदिवासी पनवेल प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये. इथून पाहिलं गेलं तर जिद्द आणि चिकाटीनं मात्र आज संघ दाखल झालाय. एका विजयातून पाहिलं तर संघाला आनंद होतो, परंतु जर मॅच परास्त झाली तर त्या परास्तीतून अनुभव मिळतो आणि त्याच अनुभवाच्या जोरावर पाहिलं गेलं तर तानेशन वरून 11 खांदा सांगोळी संघ फ्रंट फुटला आहे उभा. चला फिल्डिंग लावायची आहे. रोमांचक स्थितीमध्ये आता हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, कारण की स्पर्धा तेवढीच मात्र दर्जेदार तुम्हाला पाहायला मिळेल. उद्देश फक्त या स्पर्धेतला एकच आहे, एखादा खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून एक मोठ्या पातळीवर खेळावं आणि त्या स्वप्नांकरिता हे आदिवासी पनवेल प्रीमियर लीग चं आयोजन केलं गेलंय. परफॉर्मन्स तर मी तर म्हणे राकेश नाईकनं चांगले दाखवले. पाटणोलीचे ते गोलंदाज होते, 3 विकेट मिळवलेत आणि पाहायला गेले तर फक्त 2च धावा त्यांना खर्च केल्यात. पहिल्या गोलंदाजाचं देखील कौतुक करूया आपण, नाना खंडवी. त्याने देखील अमूल्य वाटा त्याचा देखील राहील, कारण की 4 धावा त्यांनी पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. त्या पद्धतीनं त्याच आत्मविश्वासानं पाहिलं गेलं तर आता येथे गोलंदाज देखील गोलंदाजी करतात. परंतु नौका पाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात.
अविनाश जाधव आणि स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर एकनाथ थोरात तुम्हाला पाहायला मिळतील नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाज पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर चौथं षटक प्रदीप बगले. 12 बॉल 19 ची गरज. पहिलाच बॉल वेगवान टाकायचं होतं, गतीचा वापर केलाय, लेट कट केलाय, परंतु बॉल फरार झाला चौकाराकरिता. 4 धावा. गेले तरी या चौकारानं संघ आता बाक होताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये रुद्रांश 11 कलमोली संघ, कारण की टीमची धावसंख्या 21. 21 धावा. बॉल आहे शिल्लक 11 आणि त्यामध्ये आता 15 धाब्यांची गरज आहे. याही गोलंदाजाला डॉट करावे लागेल, कारण की पहिल्या बॉलवर जरी चौकार आला तरी देखील मात्र विजयाच्या दिशेकडे संघाला न्यावं लागेल. परंतु आता परिस्थिती माहिती आहे ती बॅटरला. या परिस्थिती समोर मला लढावं लागेल टीमसाठी, आणि लढताना पाहायला मिळतोय तो फलंदाज अविनाश जाधव. बॅक टू बॅक पाहायला गेलं तर मोठा फटका येतो. षटकार. तिनं राकेश कातकरीनं गोलंदाजी केली होती. पाहिलं गेलं तर नाना खंडबीनं गोलंदाजी केली होती. त्याच पद्धतीनं या चौथ्याही गोलंदाजाला गोलंदाजी करणं भाग होतं, परंतु त्याच्या 2 बॉलवर पाहिलं तर 10 धावा वसूल केल्या गेल्यात आणि 27 धावा मात्र जमवल्या गेल्यात. अद्याप पाहिलं तर विजयापर्यंत पोहोचले नाहीयेत. यावेळीसला पाहिलं गेलं तर फाईन लेग थोडं वाईडिश कडे होत, गॅप मिळाली आणि बॉल गेलाय नशिबासाठी. हा चौकार मिळतोय. चौकार. पाहिले गेले तर 5 धावेंची मात्र गरज आहे. 36 धावेंचं टार्गेट होतं. 3 बॉलचा खेळ मात्र झालाय संपन्न, तरी विसरून चालणार नाहीये. परिस्थितीला समोरे जावं लागेल गोलंदाजाला. फुलटॉस बॉल, कॅचची संधी आणि मिळेल का, परंतु सोडलाय जेल आणि बॉल देखील गेलाय सीमा पार. या मॅच मध्ये पाहिलं गेलं तर बॅकफुटला होता रुद्रांश 11 कलंबोली संघ, परंतु या ओव्हर मध्ये विजयाच्या अंतिम दरवाजापर्यंत पोहोचलाय. चौकार. इथे लेवल झालाय. 35 धावा धावफलकावर लागलेत, परंतु एक धाव विजयासाठी काढावी लागेल. यावेळेसला फटका चांगला पाहायला मिळतोय आणि इथून बॉल देखील फील्ड केला जातोय, परंतु मॅच मात्र जिंकले गेल्या ते रुद्रांश 11 कलंबोली संघाच्या माध्यमातून आणि परास्त झालाय दानेश अँड वरुण 11 खांदा आणि सांगुडली संघ. हाडलक, परंतु पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा असतील. तर विनंती करेन फ्रेंड सर्कल ग्रुप 11 वारदुली संघाचा अविनाश बागेला आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आजच्या दिवसातले अंतिम मॅच